हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मीमांश अँड सावी वर्ड. महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच होळी हा सण साजरा केला जातो. त्यासाठी मला तरी वाटतं प्रत्येकाच्या घरी होळीच्या दिवशीही पुरणपोळी होतच असेल. म्हणून मी आज पुरणपोळीची रेसिपी घेऊन आली आहे. पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य: मी 1 वाटी डाळ घेतली आहे, पाऊण वाटी गूळ, जायफळ, सुंठ, वेलची व तूप. 2-3 पाण्याने मी स्वच्छ डाळ धुवून घेतली आहे व 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजून घेतली. त्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आणि तेल टाकले 1 टीस्पून. डाळ शिजल्यानंतर मी ते डाळीचं पाणी गाळून घेतलं आहे व डाळ नंतर परत कुकरला थोडंसं तूप टाकायचं कुकरमध्ये व गूळ, वेलची, सुंठ व जायफळ थोडंसं किसून टाकून चांगलं ते मिश्रण मिक्स केले. डाळ टाकून तूप टाकल्यामुळे खाली डाळ लागत नाही किंवा पुरण लागत नाही. चांगलं हलवून घ्यायचं, ते डाळीमधलं सगळं पाणी आटवून घ्यायचं व्यवस्थित. आणि पाणी आटल्यानंतर लगेच पुरण करायला घ्यायचं, डाळ बारीक करायला घ्यायची. मी पुरणाची चाळणी वापरली आहे. पुरणाच्या चाळणीने व्यवस्थित पुरण पडतं, मोकळं सुटसुटीत होतं. पुरण गाळून घेतल्यानंतर त्यानंतर मी गव्हाचं पीठ हे पुरणपोळीसाठी कपड्याने गाळून घेतलं आहे. तुम्ही पण कपड्याने असं चाळून घ्या, कारण पोळ्या छान होतात त्याने आणि फुटायची भीती नसते. आणि ते पीठ चांगलं 1 तास तरी मुरून द्यायचं. मुरल्यानंतर पोळ्या करायला घ्यायच्या. 2 प्रकारे पुरणपोळ्या केल्या आहे, 1 उंडा घेऊन व 2 उंडा घेऊन. तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर 2 उंडे घेऊन करू शकता. परफेक्ट अशी पुरणपोळी येईल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही नक्की ट्राय करा. परफेक्ट अशी पुरणपोळी येईल. उंड्यांमध्ये असं भरपूर असं पुरण भरा. पुरण भरपूर असलं की पोळी खायला छान लागते. आणि पुरणपोळी लाटताना कधी पण साईडनी लाटायची, म्हणजे फुटत नाही आणि प्रॉपर येते. बघा माझी पुरणपोळी किती छान झाली आहे. तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला परफेक्ट पोळी येईल. पुरणपोळी आणि साजूक तूप यांचं समीकरण एक खूप छान आहे. तुपाशिवाय पुरणपोळीला मजा नाही. पुरणपोळी भाजताना मस्त साजूक तूप टाकायचं. आणि माझ्या पुरणपोळी खूप दोन्ही प्रकारच्या चांगल्या फुगल्या आहेत आणि एक पण पोळी फुटली नाही आहे, परफेक्ट अशी झाली आहे. ह्या वर्षी होळीला तुम्ही पुरणपोळी करून घाला, फॅमिली खूप खुश होईल आणि परफेक्ट अशी पुरणपोळी येईल तुम्हाला. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.